श्री गुरुदेव. मी आले बघा देवपूजाला पाणी न्यायला. शेततळ्याकडे चालले. गाईंच्या धारा काढून झाल्यात आणि ही बघा गाई कशा शांत बसल्यात. आता त्यांची वैरण ती खाऊन झाली आणि त्या छान बसल्यात बघा. आता थोड्या वेळाने यायचं आणि परत सोडून द्यायचं त्यांना. आणि ही आहे बघा आपला उंच उंच घास. आता ही भरपूर घास तोडायला आलाय आणि ही थोडा आधीच तोडलेला होता बघा. पण आता कामानं काय परत तोडणं झाला नाही, कारण कडबा कुटी करायला चालू होती. आणखी कडबा कुटी पण पूर्ण झालेली नाही आणि कडबा आणून टाकायचा होता विकत घेतलेला, त्याच्यामुळे ही घास राहिलाय. इकडे एक तुकडं आहे आणि ही पूर्ण तुकडं आहे आणि ही तर पूर्णच तुकडं आहे बघा. ही तरी थोडा तोडत नेलाय, खाली लांबपर्यंत आहे बघा. आणि आपलं बोर. आणि आपण आला बघा शेततळ्यापाशी. बघा घास किती उंच घास झालाय. तोडायला आलाय, आता चालूच करायचा बघा. उन्हाळ्यामुळे पाणी कमी पडलं तर परत वाळून जाईन आणखी. चला आता देवपूजा करायला. मी आला बघा देवपूजेसाठी पाणी घेऊन. आता वर चाललाव. आता तुम्हाला दाखवते आंब्याची थाटवी. ही केसर आंब्याची थाटवी लावलेली बघा 2023ला. कारण आमचं रान डोंगराच्या साईडलाच आहे, म्हणजे डोंगराच्या कडलाच आहे, एकदम लास्ट रान आहे. आणि उन्हाची झळही थांबण्यासाठी असं गाई करायच्या होत्या, म्हणून मग आधी असं आंब्याची थाटवी लावून घेतली. कारण जरा थोडंसं गार वातावरण असलं का गाईंनी पण चांगलं वाटतं, म्हणून ही अशी आंब्याची एक कडन थाटवी लावून घेतली बघा. 30 आंब्याचे झाड इथं ही.